तर बाबांनो गावात होतो बघा कोल्हापुरात, झाडाखाली निवांत विचार करत बसलेलो बघा. उरलेल्या सुरलेल्या आयुष्याची कशा आई घालायची सप्पई म्हणून विचार करत बसलेलो. परत म्हटलं सप्पई त्याच्या आईला घोडा लागू दे म्हटलं, जिकडं उजडल तिकडं उजडल म्हटलं. मस्तपैकी खायचं प्यायचं राहायचं, कपडे बिपडे नवीन घालायची. मग काय विचार करून करून आपण BMS फॅक्शनला आलो. भावानं आपल्या माईनं आपल्याला गोडाऊनमधनं उड्या आणून दिल्या 1 नंबर टॉपच्या. भावापाशी मी उड्या घ्यायला आलतो बघा, 1 नंबर टॉपच्या असं उडी घेतली. तुम्ही पण या व्हिजिट करा माईच्या दुकान. मग काय उडी 3 घेऊन निघलो बघा. जाता जाता म्हटलं परत हॉटेलला जेवण जाऊया मस्तपैकी. बापशा माम्याला गणित घातलं बघा, मस्तपैकी जेवण घेतलं बघा 1 नंबर टॉपचं मटण थाळी. पण मटण काय एवढं खास नव्हतं, मला काय आवडलं नाही. बापशाला सप्पई काठी लागली माम्याला 1900 रुपयाला. 1900 रुपये बिल जाते तिघांचं. त्याच दिवशी रात्रीचं गाडी घेऊन निघलो, माल अर्जंट असल्यामुळे लवकर निघलो. मग काय मावल्याच्या हॉटेलला पोहोचलो, पेट नाक्याला. तिथं आल्यानंतर खिचको मेंबर होते, सगळे नाचो काम होतं. आमची जिंदगी नाचण्यातच जाणार आहे म्हटलं, नाचा म्हणलं लावड्यानं. मग काय मुंबईत आलो बघा, रातभर प्रवास करून डॉगेशबाईची पिल्ली गाठ पडली, त्यासनी मस्तपैकी बिस्किट खाऊ घातलो. तिथनं निघलो ना ऐरोलीच्या ब्रिज खाली आलो बघा. तिथं आपल्याला ट्रॉफिकवाले साहेब गाठले. साहेब आपले बिग फॅन होते, त्यामुळे साहेबांनी पण भेटलो. मागच्या वेळी पण 4 वेळा साहेबांनी रात्रीच भेटलो होतो. ह्या टायमाला दिवसाचा भेटायचा वेळ आला म्हणून व्हिडिओ काढलो बघा. साहेबांचं कोणाचं नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. लव यू मुंबई पोलीस. असंच सपोर्ट राहू द्या, तुमचा आम्हाला राहू द्या, आमचा तुम्हाला राहणार 100% साहेब. मग काय वसईला नाना आणि विजुदा गाठ पडलीत बघा. त्यांनी म्हणला जबरदस्ती केली प्यायसाठी. मी नाही म्हटलं बघा, मी हेल्प येतो म्हटलं मस्तपैकी, कारण मी ड्रायव्हिंग करणार होतो त्यामुळे मी दारूला हात लावला नाही. मी मस्तपैकी कोल्ड्रिंक पिलो बघा आणि हॉटेलला आलो, जेवण करतो म्हटलं मस्तपैकी. हॉटेलमध्ये आल्यानंतर आपल्या बिल्लाबाई भेटला. बिल्लाबाईच्या 160 पप्प्या घेतल्या. बिल्लाबाई रांडाचा लेक कोट होता म्हणून त्याच्या 160 पप्प्या घेतल्या. मग काय मस्तपैकी जेवण आलं बघा. आगरी कोळी टाईपचं नाण्यानं जेवण सांगितलं होतं. 1 नंबर टॉपचं नियोजन लावलं होतं. मग काय तिथनं निघलो बघा आणि रातभर प्रवास करून आम्ही आबू रोडला पोहोचलो. तिथं आम्ही मस्तपैकी जेवणाचं नियोजन लावलं, कारण राजस्थानला गाडी जाऊन खाली होणार नव्हती. मग काय मस्तपैकी मटर पनीर सगळं कापून व्यवस्थित टकाटक करून घेतलो बघा. मस्तपैकी मसाला बिसाला सगळं गोळा केलो. कढईमध्ये सगळं तेल टाकलं, मसाला बिसाला सगळं फ्राय करून 1 नंबर गिरवी टाईपमध्ये बनवलो. आमच्यापाशी मिस करणार म्हणून काय झालं, पण आम्ही त्यातली त्यात गिरवी बनवलीच. मग काय सगळे शिजल्यानंतर ना आम्ही वरनं पनीर टाकलं. पनीर टाकल्यानंतर तुम्हाला सांगतो हॉटेलमध्ये जी चव येणार नाही ती चव आलती. सेम चिकनच्या भाजीसारखं पनीर लागालतं. आई शपथ तुम्हाला सांगतो, ह्यो पहिला जो बाईट खाला ना, फिलिंग ढगात गेली. नाद करते का यायला लागते खायला. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं तरी कमेंट करा, तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.